राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायती निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस। इच्छुकांना दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार। अनगर नगर पंचायतीमध्ये राजकीय नाट्य। भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरून न देत असल्याचा राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला थिटेंचा आरोप। उज्ज्वला थिटे थेट पोलीस संरक्षणामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल। मुक्ताईनगर नगर पंचायतीची निवडणूक मोजक्या 4-5 जागांवर लढवणार। कदाचित निवडणूक लढवणारही नाही। निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंचं मोठं विधान। पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी चौकशी समिती अहवाल आज सादर करणार। चौकशी समितीच्या अहवालामध्ये कुणावर ठपका पडणार याकडे नजरा। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज 13वा स्मृती दिन। राज्यभरातील शिवसैनिक बाळासाहेबांना करणार वंदन। उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार का याची उत्सुकता। बाळासाहेब ठाकरे कला दालनाचं उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन। तर बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या न्यास अध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड। नवी मुंबईतल्या नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण। परवानगी न घेता पुतळ्याचं अनावरण केल्याबद्दल अमित ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल। गॅसची पाईपलाईन खराब झाल्यानं मुंबई नवी मुंबई ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर मोठा परिणाम। सीएनजी उपलब्ध नसल्यानं ओला उबरच्या सेवांवर देखील ताण। पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा। वनमंत्री गणेश नाईक आज पुण्याच्या दौऱ्यावर। वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत करणार बैठक। बिबट्याच्या प्रश्नासह इतर विषयांसंदर्भात देखील बैठक। आणि संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त लाखो भाविक पुण्याच्या आळंदीत दाखल। संजीवनी सोहळ्यानिमित्त मंदिराला आकर्षक रोषणाई। वीस नोव्हेंबरला गांधी मैदानात बिहार सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्या एनडीएचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज शेवटची कॅबिनेट होणारे पटना येथे होणाऱ्या या मंत्रिमंडळ बैठकीला सर्व मंत्र्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे। तेज प्रताप यांनी मोठा निर्णय घेतलाय। त्यांचा पक्ष म्हणजे जनशक्ती जनता दलाने एनडीए सरकारला पाठिंबा दिलाय। कुटुंबातून बाहेर काढल्यानंतर रोहिणी आचार्य भावूक झाले असं बघायला मिळाले। दरम्यान माझ्यासोबत गैरव्यवहार झाला असं रोहिणी यांनी म्हटलेलं आहे। लालू प्रसाद यादव यांच्या घरात सुरू असलेल्या कौटुंबिक कलहावरून भाजपने व्हिडिओ पोस्ट करत निशाणा साधला। लालू यादव यांच्या कुटुंबात मुलीला चपलेने मारहाण करण्यात आली असा आरोप करण्यात आलाय असं सांगण्यात आलेलं आहे। हिंदूंना कोणी डिवचलं तर त्यांना सोडणार नाही। हिंदू एकता पदयात्रा समारोप कार्यक्रमामध्ये धीरेंद्र शास्त्री यांनी हे विधान केलं। दिल्ली प्लास प्रकरणात देवकी नंदन ठाकूर यांनी मोठं विधान केलंय। आम्हाला मुस्लिम नाही तर अशा लोकांचा धोका आहे जे सनातनी असून मोठ्या पदांवर बसले आहेत आणि आता सेक्युलर असल्याच्या बाता मारत आहेत। दिल्लीपासून काश्मीरपर्यंत सनातन जोडो एकता यात्रा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। सनातन हिंदू एकता पदयात्रा समारोप सोहळ्यामध्ये संत रामभद्राचार्य यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या संदर्भात ढाका कोर्टात सुनावणी होणार आहे। नॅशनल टीव्हीवर ही सुनावणी दाखवण्यात येणार आहे। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ढाक्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। शेख हसीना यांच्या संदर्भातल्या सुनावणीच्या आधीच ढाक्यामध्ये तणावाचं वातावरण आहे। अनेक कट्टरतावाद्यांनी जोरदार दगडफेक केल्याची माहिती आहे। उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये पोलीस आणि गावगुंडांमध्ये राडा झाला। पायाला गोळी लागल्यामुळे जखमी झालेल्या सराई चोराला पोलिसांकडून बेड्या ठोकण्यात आल्या।
हरियाणाच्या नूहपासून फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. संशयितांना दहशतवादी कारवायांमध्ये पैसे पुरवल्याचा आरोप आहे. झारखंडच्या पलामूमध्ये मद्यधुंद कार चालकानं 3 लोकांना जोरदार धडक दिली. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं कार स्कूटीला जाऊन धडकली आणि हा अपघात झाला. उत्तर प्रदेशच्या अमरोहा नगर भागात चोरट्यांनी आलिशान क्रेटा कारची चोरी केली. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये वाहतूक पोलिसांच्या वाहनानं अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मध्य प्रदेशच्या दिंडोरीमध्ये शेतात काम करत असताना अचानक ट्रॅक्टरला आग लागली. आगीमध्ये ट्रॅक्टरसह 50 क्विंटल धान जळून खाक झालं. झारखंडच्या धनबादमध्ये प्रियसीला भेटायला तिच्या घरी गेलेल्या प्रियकराची जोरदार धुलाई करण्यात आली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या उपस्थितीत दोघांचं लग्न लावून दिलं. गुजरातच्या वडोदरामध्ये माकडांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला. सोसायटीत खेळणाऱ्या मुलांसह 5 लोकांवर माकडांनी हल्ला केला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. या प्रकरणी 17 आरोपींना अटक करण्यात आली. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिमलाच्या रीजमध्ये ढाबा चालक आणि पर्यटकांमध्ये वाद झाला. याचं रूपांतर जोरदार हाणामारीत झालं. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये महिला सहकार्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकासह 5 कर्मचाऱ्यांना जिल्हा न्यायाधीशांनी निलंबित केलेलं आहे. अभिनेत्री दिशा पाटणीच्या वडिलांना बंदुकीचा परवाना मिळालाय. बरेली इथं तिच्या घरी गोळीबार झाल्यानंतर बरेली पोलिसांनी बंदुकीचा परवाना त्यांना मंजूर केलाय. अभिनेता सोनू सूदची उदारता पुन्हा एकदा समोर आली आहे. 5 वर्षांपासून त्याला भेटण्याची वाट पाहणाऱ्या चाहत्याला सोनू सूदनं भेटण्याचं वचन दिलं. छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढतोय. विनावाहक तिकिटांच्या रांगेत उभ्या प्रवाशांचे पाकिट आणि मोबाईल चोरून गायब करण्याच्या घटना सर्रास घडतायत. हातगाड्यांवर चिवडा पाण्याच्या बॉटल्सची विक्री तसंच गांजा दारूचे अवैध व्यवहार सुरू असल्यानं गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप नागरिक करतायत. छत्रपती संभाजीनगरच्या संभाजीनगर बँकेमध्ये कर्मचाऱ्याला 25 लाखांच्या टोळीला 25 लाख चोरणाऱ्या टोळीला 24 तासांमध्ये जेरबंद करण्यात आलं. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. 31 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुळशी तालुक्यातील नेरे इथं एक्झर्बिया या सोसायटीच्या कुंपणालगत दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर बघायला मिळाला. घराजवळ बिबट्या दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. सोलापुरातील बार्शी तालुक्यामध्ये हडपसर हैदराबाद एक्सप्रेस आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला. बार्शी तालुक्यातील खांडवी शेंद्री स्टेशनच्या परिसरामध्ये अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी बसला भीषण आग लागली. आगीमध्ये पीएमपीएल बस जळून खाक झाली. काळेवाडी आणि चिंचवड या ठिकाणी ही घटना घडली. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रवाशांचा मात्र जीव वाचलेला आहे. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांकरता अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस. इच्छुकांना 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचा आहे. माघार घेण्याची मुदत आहे 21 नोव्हेंबर. साताऱ्यामध्ये महाविकास आघाडीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र येण्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. भाजपला रोखण्याकरता महाविकास आघाडीसोबत महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मनसेसह इतर घटक पक्षही असतील असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केलं. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या अजितदादा गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे पोलीस संरक्षणात अनगरला पोहोचल्या. भाजप नेते राजन पाटील उमेदवारी अर्ज भरू देत नसल्याचा आरोप केल्यानंतर पोलिसांकडून थिटे यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे.
जळगाव जिल्ह्यामध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 50 भरारी पथक आणि 61 चेकपोस्ट तयार करण्यात आलेले आहेत। निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्याकरता प्रशासनाकडून पथकांची नियुक्ती केली गेली आहे। पोलिसांकडून वाहनांची कसून चौकशी केली जाते आहे। जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांसाठी होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अंतिम दिवस आहे। त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय हालचालींना मोठा वेग आलाय। सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत तसंच विविध पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धावपळ सुरू आहे। अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींकरता निवडणूक होणार आहे। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। भाजप नेत्यांच्या कुटुंबियांना प्राधान्य देण्यात आलंय। तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीची रंगत शिगेला पोहोचली। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यामध्ये एकूण 36 उमेदवारी अर्ज दाखल झाले। यामध्ये 12 महिला उमेदवारांचा समावेश आहे। सिन्नरमधील मंत्री माणिकराव कोकाटेंचे समर्थक माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेत प्रवेश करताच एबी फॉर्म देत नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नामदेव लोंढे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। सौदा नगरपालिका निवडणुकीकरता आतापर्यंत नगरसेवक पदाकरता 75 उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर नगराध्यक्ष पदाकरता 7 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। पुण्यामध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची गणेश नाईक यांनी बैठक घेतली। पुणे जिल्ह्यातील वन विभागाच्या विषयाच्या संदर्भात गणेश नाईक अधिकाऱ्यांशी बैठक घेत संवाद साधणार आहेत। पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर देखील वाढलेला आहे, त्यामुळे वन विभाग या विषयावर सुद्धा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करेल मंत्र्यांसमोर। देहू रोडच्या मामुर्डी गावातील शेतकरी हवालदिल झालेला आहे। देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाने निर्मिती केलेल्या गटारीच्या पाण्याने शेती उजाड झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नुकसान होत आहे। प्रशासनाने